सखी सावली काव्यांजली। थँक्यू। मधुरा, बघतेस ना, अख्खा प्रोग्राम हायजॅक केलाय त्यांनी। मीनाक्षी तर तुझी बहीणच आहे, तिची सोन ती तुझ्या सुनेची बहीण। हे इक्वेशन जरा जास्तच इंटरेस्टिंग आहे नाही का? आधी अंजलीच्या हस्ते रिबीन कापली, मग तिच्या बहिणीचा सत्कार केला, आणि तेही तिच्या सासू सासऱ्यांच्या हस्ते। आणि तिने पण भाषणामध्ये अंजलीपासून सगळ्यांची नावं घेतली। तुझं तेवढं नाव तिने वगळलं, उल्लेख पण केला नाही। बघतेस ना सगळं? प्रीतमने तुम्हा दोघांना चांगलंच सरप्राईज दिलेलं आहे। नाही ग, प्रीतमचा यात काहीच दोष नाही। अगं मधुरा, दोष प्रेमाचा असतो। प्रेम आंधळ झालं ना, आई काय वडील काय काही काही पाहत नाही। पण प्रीतम तसा नाही वागणार। ही इज अ जेम। तुझ्या सुनेचा पायगुण भारीच म्हणायचा आहे। या सांगतायत तेही खरंच। अंजलीमुळे खरंच माझ्या प्रीतमला असाच त्रास होणार असेल तर पुढच्या दृष्टीने मला काहीतरी निश्चित निर्णय घ्यावाच लागेल। मधुरे, कुठे? नाही, काव्या, तुझ्या सक्सेस पार्टीत आज मी असा पाहुण्यासारखा उभा आहे। माझे आई बाबा माझ्या विरोधात गेले, ती माफी मागूनही मला तुमच्या आयुष्यात जागा नाही। माझ्याशिवाय तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय, पार्टी करताय, मला साधं बोलवलंय नाही कोणी। तुझं माझं घर माझ्यापासून तोडलं अशी, पण मी तरी तुझ्याशी कनेक्टेड का? कशासाठी अडकून राहू? आपल्या नात्याला पूर्णविराम द्यायची वेळ आली आहे काव्या। आई, काय झालं? तुझी तब्येत बरी नाही आहे का? अरे मी सुद्धा कधीपासून तिला हेच विचारतोय। जर बरी नव्हती तब्येत तर तसं सांगायचं ना। मावशी, मला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊयात। काहीही झालेलं नाहीये मला। आता मला काही झालेलं नाहीये हे चेहऱ्यावर लावून देऊ का? मधुरे, कसं बोलतेस तू? इतका वेळ मी शांत बसले होते तरी तुम्हाला प्रॉब्लेम होता। आता मी काहीतरी बोलले तर कसं बोलतीयस तू? काय करायचं काय माणसाने? प्लीज प्लीज आता मला काही प्रश्न विचारू नका। मावशींचा पाय मुरगळला होता ना, म्हणून कदाचित त्यांना त्याचाच त्रास होत असेल। त्रास तर होतोच आहे अंजली। माझ्या मुलाच्या स्टुडिओमध्ये, माझ्या मुलाच्या कार्यक्रमात आज सगळीकडे फक्त तूच होतीस। तुझ्यासारखी वाईट पायगुण असलेली मुलगी सगळीकडे मिरवते, आणि माझा सगळ्यात जास्त हक्क असतानाही मला काहीच महत्त्व मिळत नाही। याचा त्रास तर होणारच ना।
हो काय झालं? अगं हे काय केलं करते? साफ कर, साफ कर. मेंदळी कुठली? ते जाऊ दे. हे बघ, हे बघ. तू आधी हे साफ कर. हा हा करते. शी. तू बघ ना आधी. अगो बाई, पार्टी झाली वाटतं स्टुडिओत. बघ ना, काव्याताईंनी मीनाक्षी काकूंच्या बर्थडेलाही आपल्याला बोलवलं नाही आणि अंजलीही तेच करते. का बोलवलं नसेल का आपल्याला? कशाला बोलवतील? तुम्ही आजपर्यंत केलेले उद्योग आहेत ना, ते एक वेळ तुम्ही विसरला असाल, पण ते त्यांच्या लक्षात आहे. अरे हात दाखवून अवलक्षण कोण करून घेईल? तुम्ही गप्पा बसाव. तुम्ही आयुष्यभर चांगलं वागून काय केलं? मिळते तुम्हाला काही किंमत? तर स्वतःला काही मान नाही, तो मिळवताही आला नाही. फक्त आमच्यावर गुरगुरत राहायचं बास. नाहीतर काय, सारखं तुम्ही आम्हा दोघींनाच बोलत असता. ताई आणि अंजली कशा वागतात ते तुम्हाला दिसत नाही. तुम्ही त्यांना कधी काय बोलत नाही. जाऊ दे का आशू, इतरांना काय दोष द्यायचा? इथं माझा नवराच आणि मुलगी वैरी झाले, त्याला काय करणार? अगं ही वेळ तुम्हीच आणली आहे. पण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना, तो एक दिवस त्याच्याच पडतो. आता तरी लक्षात ठेवा, नीट वागा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. डोक्याला ताप झालाय. हो का? ताप झाला मग झोपा जाऊन. ते बाबा पण ना. जाऊ दे का आशू, तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आता अंजलीचं काय करायचं ते बघायला हवं. तिची जागा तू कशी घेशील याचा विचार करायला हवा. आई, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. प्रीतमच्या स्टुडिओमध्ये मी जर नोकरी मागितली तर? वा आशू, किती छान ग. तो का देईल तुला नोकरी? तुझा गळा कावळ्यासारखा आणि रूप कोकिळेसारखं. आई, अगं ऐक माझं, एकदा काय तिकडे मी इन झाली की बेस्टच होईल. म्हणजे मी कुठलंही काम करू शकेन. विचारून तर बघूया. तशी कल्पना वाईट नाहीये तुझी. अंजलीच्या संसारात जर आग लावायची असेल तर ठिणग्या पाडायला सुरुवात करावीच लागणार. झाली आई पूजा करून? हो झाली ना. मन कसं प्रसन्न झालं बघ. आई, शाळेला जायला उशीर होतोय. डब्बा झाला का बनवून? हो तयार आहे बाळा. प्लीज आत येऊन घेशील का? हो. हे घे तुझा डबा. आणि हो, तुझा फेवरेट पोळीचा लाडू ठेवलाय, खाऊन घ्या. थँक्यू सो मच आई. काव्या, अगं तिला गोड देऊ नको असं डॉक्टरनी सांगितलंय ना तुला. मागच्याच महिन्यात तिच्या दाढीची ट्रीटमेंट झाली आहे ना, विसरलीस का तू? लहानांच्या बरोबर तुलाही लहानच व्हायचं असतं ना. नाही तसं नाही. ऍक्च्युली आज मेथीची भाजी आहे ना डब्यात, म्हटलं थोडंसं बॅलन्स करू म्हणून छोटंसं गोड. बॅलन्स करू म्हणून अशी सगळ्यांना सवय लावून ठेवली आणि सगळेजण तुझ्या ह्या सवयीचा फायदा घेतात. प्राचू, तुम्ही जा, तुम्हाला उशीर होतो ना. हे घे, हा निमिषचा डबा आहे, त्याला पण दे. हा जा. आई, या आठवड्यात माझे एक्झाम सुरू होणार आहेत आणि दरवर्षी डॅडू मला एक्झाम सेक्टरला सोडतो. तर तू त्याला आठवण करून देशील का? नाहीतर मी त्याला पुन्हा फोन करू? हे बघ प्राचू, आता सारखं सारखं डॅडू येईल असं हट्ट करून चालणार नाही आपल्याला. प्रत्येक वेळी त्यांना ते शक्य होणार. त्यांना त्यांची कामं असतात ना. प्राचू,